सुदर्शन सर, रात गई बात गई, छोडो कल की बातें हे पुराणी. जाऊया मागच्या दिशेकडे, तिथे रंगेल नवीन कहाणी. दोन्ही संघाचे कॅप्टन जर महत्वाची सूचना आहे का, जुना चेंडू या ठिकाणी जर अवेलेबल नसेल, उपलब्ध नसेल तर नवीन बॉल दिला जाईल, याची सर्वांनी नोंद घ्या. जरी चेंडू हरवला किंबहुना फुटला तर मात्र नवीन बॉल दिला जाईल. क्रिकेटचं सत्र आणि या क्रिकेटच्या विलोभनीय, विश्वसनीय, अद्भुत, चित्त थरारक दुनियेमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. जाऊया माच्या दिशेने. आर्यन टेंबरे संघाच्या वतीनं सलामीवीर स्टॅकिंग एंडवर मनोज केंबारी, नॉन स्टॅकिंग एंडवर द प्रिन्स ऑफ मुरबाड, या मुरबाडच्या क्रिकेटच्या दुनियेतील राजा अर्थातच योगेश कौर. सामन्याला करूया सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज सुमित, यस सुजित, पहिलाच बॉल, भन्नाट वेग, क्या बात आहे. जुन्या अनुभवासमोर नवीन फलंदाज गोलंदाजी करत असताना या ठिकाणी आपली कलात्मकता दाखवतोय. एका बाजूला टीम अंबे टेंबे, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर खऱ्या अर्थानं आर्यन स्पोर्ट्स टेंबरे. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे. दौलत तुपे सरांच्या चेहऱ्यावर ग्लो आलाय, यायला हवा, कारण सामना जिंकला संभाजीनगर संघाच्या विरोधात. इथे मात्र पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह सजवण्याचा प्रयत्न केलाय. गॅपमध्ये चेंडू आहे, गॅप मात्र भरून काढलाय. काय घडेल, एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि इथे मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट, तू अपनी खूबियां ढूंढ, कमियां निकालने के लिए लोग है ना. अगर रखना है कदम आगे रख, पीछे खींचने के लिए लोग है ना. सपने देखने तो ऊंचा देख, नीचा खींचने के लिए लोग है ना. तुम अपने जुनून की चिंगारी भड़का, जलने के लिए तो रोग है ना. प्यार करना ऐसे खुद से कर, जलने के लिए तो रोग है ना. आणि इथे मात्र या क्रिकेटवर प्रेम करणारे सर्व खेळाडू उपस्थित आहेत. आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि अंपायर डिसिजन हाव इज दॅट. चौकार तर गेला आणि नो बॉल. अ पिच ऑफरिंग ॲडव्हान्टेज टू द बॅट्समन, दॅट्स कॉल क्रिकेट इन द क्रिकेट बेल्टर. आज मात्र खेळपट्टी अनुकूलनीय राहिले यजमान संघासाठी. आपलं गाव आहे, आपलं मैदान आहे आणि घरच्या मैदानावर खेळत असताना आपल्या नावाचा बोलबाला ठेवत असताना बॅट्समन मनोज केंबारी फ्री हिट. या फ्री हिटचा फायदा उचलता आला नाही मी तर म्हणेन. एक सिंगल चोटी धाव घेतली गेली. योगेश बॅट्समन बाल बचे, एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने आतापर्यंत आपण पाहतोय धावसंख्या बनली. आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघाची धावसंख्या धावपलकावर 8 धावा. 4 षटकांचा फॉर्मॅट जिंकलेला प्रत्येक सामन्याचं महत्त्व वाढवणारा हा सामना तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे. प्रेक्षकांची अलोट गर्दी आणि सातत्याने ही गर्दी सांगत असताना गर्दी होत राहील. फक्त शासनाचे नियम आमच्या डोळ्यासमोर यायला नकोत, अन्यथा इथे मात्र या प्रत्येक दिवसामध्ये हाऊस फुल पाहायला मिळेल. कारण कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक सन्माननीय शिवाजी केंबारी सर यांची संकल्पना. ऑफ ब्रेक होता, परंतु एक आगळ्या वेगळ्या अँगलने अंपायर दाखवत असताना वाईट बॉल. आदरणीय सुनीलजी बांगर सर आणि भारतजी पवार या दोन्ही व्यक्तिमत्वांचं टेंबरे गावामध्ये सहर्ष स्वागत. शॉर्ट पिच होता आणि इथे मात्र पुन्हा एकदा ब्रेक झाला आहे. अंपायर डिसिजन वाईट बॉल. अतिरिक्त धावांमध्ये जोड घातली जाते. धावसंख्या ती धावपलकावर 10. मनोज केंबारी आणि योगेश कौर हे 2 फलंदाज खेळपट्टीवर राहिले तर आंबेटेंबे संघासाठी मी तर म्हणेन डोकेदुखी ठरू शकतात. गड्यामधील आलेल्या खिचखिचला दूर करण्यासाठी विक्स गोली लागते. स्पर्धेमध्ये सहभागी झाला तर मातब्बर फलंदाजांना तुम्हाला बाद करावं लागतं. विक्स की गोली लो, खिचखिच दूर करो, पहिले इस्तेमाल करो, फिर विश्वास करो. आणि इथे मात्र पुन्हा एकदा ऑफ ब्रेक बॉल. पथनाट्य नव्हतं, पदर आली ते नव्हतं, फुटवर्कचा अभाव या ठिकाणी दिसून आला फलंदाज योगेश कौरचा. जेव्हा जेव्हा तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये संधी येते त्या संधीचं सोनं करण्यासाठी तुम्हाला सातत्याने पायांवर घुंगरं बांधावे लागतात आणि तेव्हा क्रिकेट खेळावं लागतं. पदर आली ते दाखवावं लागतं, पथनाट्य करावं लागतं, चालावं लागतं.
सातत्याने पायांवर नक्षत्र ठेवावी लागतात, सांगावं लागतं स्वतःला, मन शुद्ध तुझं आहे, गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची. आणखी एक ब्रेक, क्या बात आहे, परंतु वाईट बॉल. चेंडू टर्न होत आहेत मुथय्या मुरलीधरन प्रमाणे, परंतु आपण पाहू शकाल टर्न होण्यासाठी आणि वळण्यासाठी थोडासा उशीर लागतो. वळण घेणारा रस्ता आणि वळणारा चेंडू घातक असतो. तिथे सांगितलं जातं पुढे अपघाती वळण आहे, ब्रेक मारा, आणि इथे सांगितलं जातं अचूक टप्प्यावर गोलंदाजी करा आणि खेळ जिंका. क्रिकेटची दुनिया, क्रिकेटची दुनियादारी. आणखी एक फुल ओलेंचा चेंडू, क्या बात आहे, कौतुक करेल मी गोलंदाज सुजितचं. काय चेंडू हाताळे गोलंदाज सुजित नाही, गेंदे नाही तो इथं पत्थर थे, चेंडू नाही तर आगीचे गोळे, आणि आगीच्या गोळ्यामध्ये होरपळत असताना योगेश कोर नावाचा फलंदाज. धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या ती धावपलकावर 11. क्रिकेटचं जग आणि या जगामध्ये क्रिकेटची दुनिया. इथे ऑफ ब्रेक, परंतु पुन्हा एकदा वाईड. सातत्याने चेंडू ऑफ ब्रेक फेकले जात आहेत, परंतु उशीर होतो चेंडू वळण्यासाठी. लाईन खराब आहे. लेन जर पाहिली तर योग्य या ठिकाणी पाहायला मिळते, आणि सातत्याने आमच्या अंपायरला या ठिकाणी कवायत करण्याची संधी सातत्याने प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. वाईड 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 बॉल, आणि एकंदरीत पाहिलं तर आतापर्यंत या गोलंदाजानं फेकलेत 10 चेंडू. नाही बघितलं होतं, मोजलं होतं. यास डिफेन्सिव्ह शॉट योगेश कोरच्या माध्यमातून पाहू शकाल, एक सिंगल घेतली, आणि इथे मात्र मनोज केंबारी काय करतोय, माघारी आलाय, ब्रेक लावला. एकच सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या मॅचचा विचार केला तर आर्यन टेंबरे संघ जाऊन पोहोचला, बिनबाद 13 धाबा. सुरुवात चांगली आहे. वाईटचा अतिरिक्त भरणा या ठिकाणी पाहायला मिळाला. हे षटक कंप्लीट करण्यासाठी 11 चेंडू फेकले, आणि एकंदरीत 6 चेंडू व्हॅलिड पकडले जातील. पहिला चेंडू 0, दुसऱ्या चेंडूवर 2 धाबा, तिसरा चेंडू नो बॉल चौकार, चौथा चेंडू 1, पाचवा चेंडू वाईड, सहावा चेंडू वाईड, सातवा चेंडूवर 0, आठव्या चेंडूवर वाईड, 9व्या चेंडूवर 0, 10व्या चेंडूवर वाईड, 11वा चेंडू 1. एकंदरीत आर्यन टेंबरे जाऊन पोहोचला, बिनबाद 13 धावा. उशीर लागला षटक समाप्त होण्यासाठी. तब्बल 11 चेंडू फेकावे लागले. आठवण करून देईल, शहापूर तालुक्याच्या जयदीप भोंडिवलेने आपल्या आयुष्याची कारकीर्द करत असताना स्वतःच्या वैयक्तिक मॅचमध्ये 6 चेंडू फेकण्यासाठी पहिल्या मॅचमध्ये आणि आयुष्याच्या कारकिर्दीमध्ये गोलंदाजी करत असताना तब्बल 14 चेंडू फेकले होते. पण आजही जयदीप भोंडिवले, जेडी हे नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतावर शोभून दिसतं. याचं कारण स्वतःमध्ये केला बदल, आणि बघता बघता टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये जयदीप भोंडिवले हे नाव महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये अनेक गोलंदाजाच्या यादीतील पहिल्या क्रमांकाचं नाव ठरलंय. जाऊया मॅचच्या दिशेने. 11 चेंडू फेकले, षटक संपलं, आणि बघता बघता आर्यन टेंबरे संघाची धावसंख्या बिनबाद तब्बल 13 धावा. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक. आर्यन टेंबरे संघाच्या डगआउटची चौकटी सातत्याने अपेक्षा करेल खूप मोठ्या षटकारांची. होतील का, व्हायला हवेत. दौलत तुपे सर आतुरतेने वाट पाहतात की कोणता संघ आमच्यासाठी लढण्यासाठी येतोय, आणि खूप मोठी फाईट आम्हाला पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. फुलटॉस, स्वीट साऊंड, आणि तिथे मात्र फलंदाज होईल बाद. योगेश कोर, एलिव्हेशन होतं, डिस्टन्स मात्र नव्हतं, फ्लायटेड शॉट, आणि आपण पाहू शकाल फलंदाज बाद योगेश कोर. बॅक टू द पॅव्हिलियन. योगेश कोर झाला बाद, आणि मी तर म्हणेन आर्यन टेंबरे संघाचा डगआउट जर पाहिला ना, तर जगातील सर्वात श्रेष्ठ धनुर्धानी असणाऱ्या क्षत्रियाच्या भात्यामध्ये जेवढे बाण असतात ना, तेवढे खेळाडू डगआउटमध्ये पाहायला मिळतील. योगेश बाद, मैदानाच्या आतमध्ये प्रशांत. आपण पाहिलंय शैलेश केंबारीला खेळताना, आपण पाहिलं शिवाजी केंबारी सरांना खेळताना. या संघामध्ये अनेक फलंदाज, धनाजी सारखा मातबर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. आशेचा किरण सुद्धा आम्हाला पाहायला मिळतो आर्यन टेंबरे संघामध्ये. अक्षय सारखा फलंदाज, अविनाश सुद्धा या आर्यन टेंबरे संघामध्ये आहे. एक एक नावं आमच्या टेनिस बॉल क्रिकेट जगताच्या 10 क्रिक लाईव्ह वर येताना पाहायला मिळतील.
रिव्हर्सचा प्रयत्न केलाय, पाहू शकाल तिथे क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि आपण पाहू शकाल दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सक्सेसफुली कंप्लीटेड. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो व्हेरी गुड कॉलिंग. आणि निश्चितच इथे जर पाहिलं तर 2 धावा ॲडव्हान्टेज राहतील. या 2 धावेच्या मदतीने टेंबरे संघ जाऊन पोहोचला 1 गडी बाद, 15 धावा. काही क्षणापूर्वी सुटकेचा निश्वास सोडला असेल मित्र म्हणेन आंबे टेंबे संघानं, कारण योगेश कोरला केलं बाद. योगेश कोर म्हणजे खऱ्या अर्थानं मुरबाड तालुक्याचा हिरो. टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये आपल्या नावाला सातत्याने दखल घ्यायला लावली या खेळाडूनं. फुल लेनचा चेंडू होता, पाहू शकाल अलॉंग दी कार्पेट. डीपमध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑफलाय, एक सिंगल मिळवली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या हळवार पुढे पुढे जात असताना आणि सातत्याने परंपरा आहे मराठी, पाऊल पडते पुढे, एक एक पाऊल पुढे टाकावं, फ्रंट फुटवर खेळावं आणि सातत्याने जगाला सिद्ध करण्यासाठी आपली फलंदाजी व्हावी, हे मात्र निश्चित योग्य असेल. अभय तयार. इथे मात्र फुलटॉस होता, संधी होती फलंदाजाला आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षकानं केलेली चुकी, परिणाम भोगावा लागतोय. एका बाजूला बटन दाबलं आणि शॉक लागला गोलंदाजाला. बाउंड्री, चौकार. चारशे 40चा करंट गोलंदाजाला लागला असेल, कारण वाटलं होतं हा चेंडू कॅरी केला जाईल. इथे मात्र पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने फेकून दिले चेंडूला. चेंडू पाठवलाय या गावाला आशीर्वाद असणाऱ्या नदीमध्ये. यस, षटकार. विस्मरणीय क्षण ठरेल आणि ती सायंकाळ आम्हाला खऱ्या अर्थानं अभिलाषेने पाहायचं आहे. नाविन्यता आम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या माध्यमातून कोणता संघ विजयी होईल हे सुद्धा आम्हाला पाहायचं आहे. प्रेक्षक हो, दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे आणि अर्थातच एका बाजूला संघ लढत असताना आंबे टेंबे स्वराज्य प्रतिष्ठान आणि फाईट करतोय आर्यन टेंबरे. बॅटिंग करत असताना 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आर्यन टेंबरे संघाची धावसंख्या बनली 1 गडी बाद, तब्बल 30 धाबा. 15.30 ची सरासरी गाठल्या आर्यन टेंबरे संघानं आणि बघता बघता पूर्वार्ध संपला. चांगला राहिलाय पूर्वार्ध. जरी योगेश कोर बाद झाला तरी मात्र क्रिकेटच्या टीम वर्कला या ठिकाणी प्राधान्य देत असताना बॅट्समन प्रशांत आणि बॅट्समन मनोज केंबारी या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 गडी बाद, 30 धाबा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज धीरज. स्वराज्य प्रतिष्ठान आंबे टेंबे संघाच्या वतीनं आज मात्र धाडस केले या स्पर्धेमध्ये. पहिला सामना जिंकला आणि बघता बघता दसई संघाला परास्त केलं. एक एक पायरीवर विजय संपादित करून दोनही संघ दुसऱ्या पायरीवर पोहोचले आणि बघता बघता प्रत्येक स्टेपवर आम्हाला विजयश्री संपादित करायचा आहे. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे. सामना जिंकावा ही कर्णधाराची इच्छा आणि इथे मात्र सातत्याने ही इच्छा पूर्ण करण्यासाठी खेळाडू या ठिकाणी झगडतील यात शंका नाही आहे. मासाहेब जिजाऊंची इच्छा खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांनी पूर्ण केली.
6 जून 1674 भगवा अभिमानानं फटकवला आणि बघता बघता अधिकृत राज्य सिंहासन मिळवलं. संपूर्ण जनतेलाही सुद्धा वाटलं की खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी राजे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अधिकृत राजे झाले आणि तुमचा आमचा सन्मान सातत्याने वाढत ठेवला. खऱ्या अर्थानं जे वय खेळण्याचं होतं, जे वय बागडण्याचं होतं, त्या वयामध्ये तलवार हातात घेतली आणि उर्वरित सगळ्याचे सगळं आयुष्य हिंदवी स्वराज्यासाठी जगावं मरावं असा देखणा सोहळा छत्रपती शिवरायांनी पाहिला. एक धाव मिळेल आर्यन टेंबरे संघाला 31 धावा धावपलकावर. इथे मात्र रिव्हर्स अँड पूल चेंडू निघून चालाय थर्ड मॅन बाउंड्री लाईन कडे. शार्दुल ठाकूर स्टँडला सलामी द्यायला. हा येतोय मनोज केंबारीच्या बॅटमधनं दर्जेदार चौकार. जमा झाल्या आणि सप्तर्षी सुरू व्हायला सुरुवात झाली. लेग ब्रेक बॉल, क्या बात आहे. काय चकवले फलंदाज मनोज केंबारीला. आपण पाहू शकाल ऑफ ड्राईव्ह सजू शकत होता लेग ब्रेक बॉलवर, परंतु बॅट मात्र क्रॉस केली. क्रॉस बॅटेड फटका सजवण्याचा प्रयत्न केला. काय चेंडू वळतोय आणि इथे मात्र पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह सजवण्याचा प्रयत्न केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचला. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण. या 2 धाब्यांच्या मदतीने आर्यन टेंबरे संघ जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत 1 गडी बाद, 33 धावा. तिसरा षटक मार्गस्थ गोलंदाजी मार्क धीरज स्वराज्य प्रतिष्ठान आंबे टेंबे संघाच्या वतीनं. पुन्हा एकदा रिवर्सचा प्रयत्न, फलंदाज बाद. मनोज केंबारी बॅक टू दी डगआउट. टेंबरे क्षमता खूप मोठी आहे बॅट्समन मनोज केंबारीकडे, पण पहिला सेल पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज बाद मनोज केंबारी. या व्यासपीठावर सन्माननीय घोरड गावचे माजी सरपंच आदरणीय नितीनजी घोरड साहेबांचं आगमन झालंय. डेहनोली गाव, डेहनोली गावचे माजी सरपंच आदरणीय नितीनजी घोरड साहेबांचं आगमन झालं. व्यवस्थापन समितीच्या वतीनं घोरड साहेब आम्ही शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय. इथे रॅम्प करण्याचा प्रयत्न. नशीब जेव्हा आपल्या हातात असतात तेव्हा वाळू सुद्धा रत्न व्हायला वेळ लागत नाही. फटका खेळला रॅम्प शॉट, परंतु नशिबाने या धावा मिळतील. बाईच्या स्वरूपात एकंदरीत 4 धावा. यस इथे मात्र फलंदाज बाद.
पट्टीवर सज्ज. जेव्हा संघ संकटात अडकतो तेव्हा त्या संकटातून सातत्याने एका फोनवर त्या संकटातून बाहेर काढण्याचं काम शिवाजी केंबारी सर करतात. प्रशांत नावाच्या फलंदाजानं 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले तर समीरजी चोरगे सर यांच्याकडे तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. जाऊया मॅचच्या दिशेने प्रेक्षक हो. आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना चालू आहे. एका बाजूला लढतोय आर्यन स्पोर्ट टेंबरे आणि फाईट करतोय स्वराज्य प्रतिष्ठान आंबे टेंबे. इथे काय घडलंय? फलंदाज बाद की नाही? यस, फलंदाज बाद. प्रशांत बॅक टू द डगआउट. समय जिसका जिसका साथ देता है वो बडो बडो को मात देता है. आणि ती वाट पाहावी लागेल त्या चेंडूची. बॅकच्या रडारमध्ये चेंडू यावा लागेल तेव्हा स्ट्रोक खेळावा लागेल. आतापर्यंत आपण पाहिलं असेल विकेट लवकरात लवकर गमावल्यात आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघानं. नवीन फलंदाज अविनाश टाकिंग इनवर असेल. गोलंदाज सज्ज रोशन. ब्रेक होता आणि इथे मात्र बॉडी टर्न केली, फेकून दिले चेंडूला. स्क्वेअर ऑफ द विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, डीप स्क्वेअर लेग, षटकार. मी मगाशी चर्चा केली की या आर्यन स्पोर्ट टेंबरे संघाच्या डगआउटमध्ये इतके काही खेळाडू आहेत की जगातील सर्वात श्रेष्ठ धनुर्धानी असणाऱ्या एखाद्या क्षत्रियाच्या भात्यामध्ये जेवढे बाण असतात, एक एक बाण काढला ना तर युद्ध सजतं. फलंदाज बाद झाला. आपण पाहू शकाल मनोज केंबारी, योगेश केंबारी, प्रशांत, त्यानंतर किरण. सुभाष केंबारी सर आणि अविनाश दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळत आहेत. षटकार ठोकलाय अविनाशनं. इथे मात्र परफेक्ट यॉर्कर लेंथ, फलंदाज बाद. अविनाश बॅक टू द डगआउट. लेग बिफोर विकेटचा शिकार बनला बॅट्समन अविनाश. हलक्या हाताने निश्चितच डेली घेतली टच. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र 2 धावेचा प्रयत्न यशस्वी. शिवाजी केंबारी सरांचं मी कौतुक करेल की या वयामध्ये इतकं धावणं क्या बात आहे. चर्चा सातत्याने चालू राहील. जरी वय झालं तरी मात्र रक्तातून क्रिकेट जाणार नाही. मी नेहमी चर्चा करतो क्रिकेटची. इथे मात्र ओव्हर पिच होता. क्रॉस बॅटेड फटका. क्षेत्ररक्षक असेल का? चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ए हुईनाबाद. दस्तक पे मस्तक, षटकार. धनाजीनं दाखवले दिवसा रात्रीचे तारे. षटकार ठोकला. धाव संख्या ती धावपलकावर 56 धावा. आणि इथे मात्र पुन्हा एकदा इनसाइड आउटच्या माध्यमातून फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय परंतु इथे यस मॅक्सिमम, षटकार. तोल गेला, आयुष्य संपलं. तोल सावरा, स्वतःला सावरा. आणि इथे मात्र सावरलं नाही.
शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला बॅट्समन धनाजी टोकेनं. इथे मात्र धनाजीने येऊन धनाढ्य फलंदाजी केली. आपल्या संघाला गरज होती. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले. 2 चेंडूवर मिळवल्या 1 डझन धावा आणि बघता बघता टीमची टोटल 62. विजयासाठी 4 षटकं. स्वराज्य 11 प्रतिष्ठान आंबे टेंबे संघाला तब्बल 4 षटकामध्ये बनवायच्या त्या 63 धावा. व्हायला हरकत नाहीये. प्रयत्न करावे लागतील. कंबर कसावी लागेल. तारेवरची कसरत. स्वर्गातून गंगा आणावी लागेल. इथे मात्र दिवसा तारे मोजावे लागतील. रात्रीमध्ये सातत्याने शीतलता ठेवावी लागेल. लोबसवानी फलंदाजी करावी लागेल. जेवढं जेवढं करता येईल तेवढं मात्र या ठिकाणी करावं लागेल. उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवावी लागतील. कारण मिळवायचं आहे कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक 2022. धन्यवाद रमेश सर. मॅच चालू आहे. आपण पाहतोय यजमान टेंभरे संघ आणि त्यांना फाईट करत असताना संघ आपल्याला बघायला मिळतोय समोरून आंबे टेंबे ही टीम. 4 षटकांचा पूर्वार्ध पाहिला. धावा जमवल्या 62 टेंभरे संघानं आणि 63 धावांचं लक्ष ठेवलंय ते आंबे टेंबे या संघासमोर. सलामीवीरांची जोडी मैदानात. आंबे टेंबे संघासाठी विशाल आणि रोशन ही जोडी मैदानामध्ये फिल्डिंग सज्ज झालेली बघायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज योगेश कोर. पहिला चेंडू बॅटची कडा. पंचांचा बोट आकाशाकडे आणि पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का आंबे टेंबे संघाला. फलंदाज रोशनला गोल्डन डकचा शिकार करत असताना गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय योगेश. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट यावेळेस संपादन करत असताना टेंभरे संघ आपल्या नावाचा दबदबा मैदानामध्ये दाखवत असताना पुढचा चेंडू फुलटोज होता मात्र फायदा उठवू शकला नाही. फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय वेगवान चेंडू आणि हा पूर्णपणे निर्धाव बघायला मिळाला. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. 0 धाबांसाठी आलेला हा चेंडू सुद्धा आपण पाहिलाय. षटक क्रमांक पहिलं. चांगली गोलंदाजी अद्याप पर्यंत राहिली आहे.
पहिल्या षटकामध्ये केवळ या चेंडूवरती एक धाव खर्च निश्चितच केली. 3 चेंडूंचा सामना आपल्याला बघायला मिळाला आणि एक बाद एक धाव धावफलकावरती आंबे टेंबे संघाची आपल्याला बघायला मिळते. दुसऱ्या फेरीतील ही मॅच महत्वाची मॅच चालू आहे. एका बाजूला टेंबरे संघ आणि एका बाजूला आंबे टेंबे संघ. यावेळेस फटका चांगला बघायला मिळतोय. फिल्डर तैनात आहे. सीमारेषेवरती फिल्डिंग चांगली केली आहे. एकच धाव. शांत चाललेलं क्रिकेट. योगेश कुठल्याही प्रकारची मोठे फटके मारण्याची संधी देत नाही. फलंदाजांना मात्र खिळवून ठेवणारी गोलंदाजी सातत्यानं मैदानात करत असताना गुड बॉलिंग. गोलंदाजी मार्कवरती योगेश पुन्हा एकदा सज्ज. या वेळेला शरीरावरती आदळणारा हा चेंडू. चांगली बॉलिंग सातत्यानं. कुठल्याही प्रकारे हात खोलण्याची संधी देत नाही. मोठे फटके मारण्याची संधी देत नाही. फलंदाजांना कुठल्याही प्रकारे अंदाज येत नाही. हा निर्धाव चेंडू बघायला मिळाला. षटक क्रमांक पहिलं. षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ असेल. गोलंदाजी मार्कवरती योगेश कोर आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी आपल्या घरच्या मैदानावरती करत असताना स्ट्राईकवरती फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. आंबे टेंबे संघाचा हा फलंदाज. डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं संपन्न आणि पहिल्या षटकात केवळ 2 धावा खर्च करत असताना विजयाचा एक दरवाजा उघडा करणारी गोलंदाजी. पहिल्या षटकात केवळ 2 धावा, एक गडी बाद, 2 धावा. आंबे टेंबे संघाची धावसंख्या. चला मित्रांनो स्पीडअप करा. अजून एक मॅच आपल्याला खेळायची आहे. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन. स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवरती सज्ज. षटक क्रमांक दुसरं चालू झालं. टेंबरे संघासाठी हे दुसरं षटक आणि स्वतःसाठीचं पहिलं षटक. सुहास केंबारी. पहिला चेंडू लेग ब्रेक. फलंदाजाला अंदाज नाही. उंची देत असताना स्विंग बघायला मिळाला. लेग ब्रेक होता आणि कुठल्याही प्रकारे बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही. आंबे टेंबे संघ दूरवरचा प्रवास करून या मैदानावरती उपस्थित झाला. अगदी सकाळच्या सत्रापासून चांगला खेळ राहिलाय. मात्र या मॅच मध्ये थोडासा बॅकफुट वरती. यावेळेस पुन्हा एकदा लेग ब्रेक बघायला मिळाला. मात्र ऑफस्टिकच्या बाहेर फेकल्यानंतर हा अजून बाहेर जाणारा चेंडू स्पिन होत बाहेर निघत असताना वाईट घोषित केलंय. पंच हिरामन सरांनी या चेंडूला दंडित केलं. एक धाव जोडली जाईल. 3 धावा स्कोर कार्ड वरती. खोलवर टप्प्याचा चेंडू. लेग ब्रेक पुन्हा एकदा होता. हलक्या हातानं प्लेस केलं. सीमारेषेवरती फिल्डिंग चांगली बघायला मिळाली. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धाबेसाठी वेगानं आला आणि 2 धावा पूर्ण करत असताना थोडस योगदान धावफलकाला. 5 धावा धावफलकावरती. मोठ्या फटक्यांची नितांत गरज. आता जर फटके आले नाही तर मात्र शेवटच्या मोमेंटला सुद्धा मोठे फटके येऊन काही उपयोग होणार नाही. या वेळेला मात्र फटक्यांची गरज आहे. फुलटो चेंडू. फटका पाहायला मिळतोय. व्ही मध्ये एक्झिक्यूट केलाय. फिल्डर सज्ज. 2 फिल्डरांच्या मधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चांगला बघायला मिळाला. फलंदाज विशालच्या बॅटमधनं चौकार. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा हा चेंडू. मोठा फटका मारण्याची संधी निश्चितच मिळाली नाही. 2 धावा घेण्याची चुकी यावेळेस केली आणि या चुकीला माफी नाही. डायरेक्ट हिट करत असताना सांघिक यश टेंबरे संघाला. फलंदाज बाद. संध्याकाळच्या सत्राकडे वळत असताना हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. थोडासा टेंबरे संघाच्या बाजूने झुकलेला ही मॅच आपल्याला बघायला मिळते. तब्बल
63 धावांचा आव्हान आणि दुसरं षटक प्रगतीपथावर असताना केवळ 10 धावा धावफलकावरती आंबे टेंबे संघाची आपल्याला बघायला मिळतात. संघर्ष करावा लागेल, मोठ्या फटक्यांची गरज आहे, षटकार चौकार यावे लागतील. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू बघायला मिळाला. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र समोर अनुभवी गोलंदाज, कुठल्याही प्रकारे आसर झाला नाही गोलंदाजावरती आणि हा चांगला चेंडू बघायला मिळाला. अगदी यष्ट्यांच्या वरून जात असताना हा निर्धाव चेंडू. दुसरं षटक वैयक्तिक खात्यातलं पहिलं, संघासाठीचं हे षटक क्रमांक दुसरं. सुहास केंबारी गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा. यावेळेस फटका चांगला बघायला मिळतोय. बॅटमधनं फटका निघाल्यानंतर मात्र झेल टिपला जातोय आणि फलंदाज बाद. दरम्यान शुभागमन झालंय राहुल सोमने, मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वामधलं एक मोठं नाव, मिस्टर परफेक्ट अर्थातच राहुल सोमने शुभागमन झालंय. विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. राहुल सोमने आणि किरणजी दळवी साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. निर्जन स्थळावरती हा चेंडू लँड झाला, मात्र 2 धावा जोडल्या जातील धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचेल ते 12 या आकड्यावरती. 63 धावांचं टार्गेट आणि विचार जर केला तर टार्गेट पासून खूप दूर राहत असताना आंबे टेंबे संघ आपल्याला बघायला मिळतोय. स्ट्राइक वरती फलंदाज वैभव. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. बॅटचा आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. मिस टाइम स्ट्रोक आणि गोलंदाजानं फॉलो मध्ये टिपलाय झेल. फलंदाज फेल. सांगत असताना वाडा सुद्धा आमचाच आणि राडा सुद्धा आमचाच. जबरदस्त गोलंदाजी सातत्यानं मैदानामध्ये. चांगला चेंडू, कुठल्याही प्रकारे बॅटला आणि चेंडूला संपर्क नाही आणि निर्धाव स्वरूपाचे बॅक टू बॅक चेंडू बघायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय प्रशांत. यावेळेस फटका चांगला बघायला मिळतोय. निश्चितच 4 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. चौकार.
क्वालिफायरचा सामना असेल आजच्या दिवसातली शेवटची मॅच. देवगाव टायगर संघ जाऊन पोहोचलाय तिसऱ्या फेरीमध्ये आणि या दोन संघादरम्यान जो संघ विजयी होईल तो संघ देवगाव टायगरच्या संघाची बिग फाईट करेल. वाईट घोषित केला जातोय. अवांतरची एक धाव जोडली जाईल धावफलकावरती. चौथ्या षटकाला सुरुवात. सामना झुकलेला आपल्याला बघायला मिळतोय टेंबरे संघाच्या बाजूनं. हे दोन वाईड अवांतर बघायला मिळाले एका पाठोपाठ एक. दोन वाईड 19 धावा धावफलकावरती आहेत. 63 धावांचं टार्गेट आणि अद्यापपर्यंत पाहिलं तर 19 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी अविनाश. दोन वाईड आल्यानंतर यावेळेस कमी उंचीचा हा चेंडू बघायला मिळाला. कुठल्याही प्रकारे बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही झाला. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू बघायला मिळाला. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव. अविनाश चांगली गोलंदाजी साकारत असताना 4 षटकांची मॅच. शेवटचं हे षटक. चांगली गोलंदाजी चांगली फिल्डिंग. एक धाव पूर्ण निश्चितच केली जाईल. मात्र एकेरी धावेने किती फरक पडेल हा सुद्धा एक प्रश्न. कारण विजयापासून दूर दूर जात असलेला संघ आपल्याला बघायला मिळतो आंबे टेंबे संघ आणि विजयाचा सुगंध दरवळत असेल टेंबरे संघाच्या अगदी नाकाजवळ. हा चौकार आलाय निश्चितच 4 धावांनी धावफलक सरकेल. 24 या आकड्यावरती शेवटचे शिल्लक आहेत चेंडू आपण पाहतोय. डॉट चेंडू. शेवटचं षटक चालू आहे आणि सामना जवळ खिशात घातलाय टेंबरे संघानं. यानंतरची मॅच असेल देवगाव आणि त्यांना फाईट करेल टेंबरे संघ. निश्चितच टेंबरे संघ त्यांना फाईट करेल. चौकार निश्चितच आलाय मात्र विजयी झालाय टेंबरे संघ. मॅच असेल देवगाव विपक्ष टेंबरे. आजच्या दिवसातली शेवटची मॅच. नाणेफेक केली जाईल. दोनही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. हॅलो. नाणेफेक केली जाते. किरणजी दळवी जोडले जात आहेत नाणेफेक कक्षामध्ये आणि दोन ताकदवर टीम मध्ये ही मॅच असेल. क्वालिफायरची मॅच. नाणेफेक जिंकली यजमान संघानं आणि
आहे. दोनही अंपायरचं आम्ही कौतुक करू. सन्माननीय जय पवार सर आणि त्यांच्या समवेत आदरणीय हिरामनजी खरकर सर. जय पवार सर आज मला तरी वाटतंय 3 महिन्यानंतर या मुरबाडच्या नगरीमध्ये दिसत आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर भारत देश आखादी देशांचे दौरे या व्यक्तिमत्वाने केले. दोन्ही अंपायरचं कौतुक आणि सहर्ष स्वागत. जाऊया माच्या दिशेने. चला देवगाव टायगर संघाचे 2 सलामीवीर खेळपट्टीकडे पाठवा. नाणेफेक जिंकले आर्यन टेंबरे संघाने.